सगळ्या मूर्त्या आहेत ते शाडू मातीच्या आहेत. ते सुद्धा रोज येऊन बघणार बाप्पा कसे दिसतात. तर तो काय एवढा वेळ आहे. बाप्पा पेटा आहे, सोळा आहे. आखणी खूपच सुंदर केली आहे बघा. डायमंड वर्क केलंय ना. हो, शंकराचं रूप दिलेलं आहे याला. लहान मुलांना एकदम आवडणार आहे असं. साऊथ इंडियन लुक दिलाय त्याला, टीका वगैरे. टिपिकल बट्टू आपला आहे छान, की जे कॅनडावरनं येते. साइजेस आहेत आपल्याकडे. सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर असे बरेच सेलिब्रिटीज आपल्याकडे येतात. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो विलेपार्ले पूर्व स्टेशनच्या अगदी जवळ एक कार्यशाळा आहे जी खूप प्रसिद्ध आहे. कारण इथे जे आहे ते मोठमोठे सेलिब्रिटी जे आहे ते गणपती बाप्पाची बुकिंग इथूनच करतात. कारण इथे मिळतात तुम्हाला इको फ्रेंडली गणपती. शाडूच्या मातीपासून घडवलेले गणपती बाप्पा इकडे पाहायला मिळेल. त्यांची आखणी पाहिल्यानंतर एवढी सुंदर अशी आखणी केली आहे. सगळे बाप्पा जे आहे ते बोलक्या स्वरूपाचे आहे आणि इथनं जे गणपती बाप्पा बाहेरच्या देशात सुद्धा जातात, कॅनडाला. तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या स्वरूपात इथे बाप्पांचं दर्शन होते. विलेपार्ले स्टेशनपासून अगदी जवळ आहे. विलेपार्ले स्टेशनला पूर्वला उतरायचं आहे तुम्हाला आणि स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे बघू शकता, कमला साठे गणेश मूर्ती केंद्र. बघा, सर्वांग सुंदर व फॅन्सी मूर्ती मिळण्याचे मुंबईतील एकमात्र असं ठिकाण आहे हे बघा. आणि हा पत्ता आहे सहजीवन बिल्डिंग, जवाहर बुक डेपो शेजारी, MG रोड, विलेपार्ले मार्केट पूर्व. तर चला आपण आज जाऊया. नमस्कार, मी मेघा मंदार जोशी. विलेपार्ले येथे कमला साठे गणेश मूर्ती केंद्र म्हणून आमचं पिढीचं दुकान आहे, की ज्याला 89 वर्ष झालेले आहेत. आणि हा बिझनेस माझी नणंद मृणालिनी जोशी, माझे मिस्टर मंदार जोशी आणि मी आणि माझा मुलगा मल्हार जोशी असे आम्ही हा बिझनेस बघतो. तर तुम्ही इथे बघू शकाल की आपल्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत. इथे तुम्हाला मी दाखवेन की दगडूशेठ आहे, हा शेंदुरी कलरमध्ये आहे. सुंदर. किती फुटाची आहे ही मूर्ती? ही साधारणतः 2.5 फुटाची आहे. अच्छा, खूपच सुंदर आहे. बाकीचे पण सगळे गणपती आहेत. ही 3.5 फुटाची आहे. तुम्ही झूम करून बघितलं तर आपल्या गणपतीचे डोळे बघाल की फार सुंदर आणि बोलके असतात. आखणी खूप सुंदर केलेली आहे. हे सगळं इथेच होतं. पेणला आपला कारखाना आहे, तिकडनं आपल्याकडे येतात. आणि ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ते शाडू मातीच्या आहेत. शाडू मातीच्या आणि एवढ्या मोठ्या मोठ्या. हो, छान. हे लालबाग राजा आहे. लालबागचा राजा आहे, बघू शकता. सुंदर, अप्रतिम. आणि या सगळ्या घरीच बसणार आहेत. तर लोकांना वाटेल मंडळाच्या वगैरे, तर असं काही नाहीये. या सगळ्या घरगुतीच गणपती आहेत. बरेच जण बोलतात ना, शाडू मातीमध्ये एवढे मोठे गणपती कसे असतात. आज या जड असतात, पण उचलणारे जे तुमची इच्छा असेल सगळं, तर तुम्ही हे घेऊ शकतात असं आहे. आणि साधारणतः एक अर्धा पाऊण तासामध्ये या मूर्त्यांचं आपण घरच्या घरी विसर्जन होतं आपल्याकडे. सुंदर. आणि तुम्ही इथे बघाल तर आपण असं सगळं डायमंड वर्क पण करून देतो. अच्छा, रिक्वायरमेंट नुसार. हा, आता सध्या आपण या पिशव्या घातलेल्या आहे कारण बाहेर पाऊस पडतो आहे आणि या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत म्हणून. शुक्रवारी 25 जुलै रोजी आपल्या गणपतीचं दुकानाचं ओपनिंग होतं आहे. त्या दिवशी लोक बुकिंग करायला येऊ शकतात आपल्याकडे. विलेपार्ले ईस्ट मार्केटमध्ये हे दुकान आहे. सकाळी 9:30 ते रात्री 9:30 असं आपलं टायमिंग आहे तिथे. तुम्ही येऊ शकतात. आणि साधारणतः आमच्याकडे 3री-4थी पिढी अशी आहेत की जे पिढीजात आपल्याचकडनं गणपती बुक करतात. स्टेशनपासून अगदी जवळ आहे. हा, आ गया ना वो देख. हा, अच्छा. इकडे एक दादा आलेले आहेत आत्ताच मूर्ती पाहण्यासाठी. तर दादा, आपण किती वर्षापासून इथे मूर्ती बुक करताय? 6 वर्षापासून. तर काय सांगाल या कार्यशाळेबद्दल? बाप्पाची आखणी खूप सुंदर आहे आणि डायमंड वर्क पण केलेलं आहे आणि बोलक्या स्वरूपाचे आहेत ना. तो तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? मूर्ति बहुत अच्छी आते हैं। हाँ, और यहाँ पे हम अपने मन पसंद से डायमंड वर्क भी करवा सकते हैं। अच्छा, जो हमको बोलना है वो सब ये करके देते हैं। अच्छा, म्हणजे जे जसं पाहिजे तसं तुम्हाला करून मिळतं. खूप खूप धन्यवाद दादा, थँक्यू. हा इतका वेडा आहे बाप्पा करता की सकाळी कॉलेजला जाताना आणि दुपारी कॉलेजमधनं येताना रोज विचारतो माझे बाप्पा आले, माझे बाप्पा आले. आणि बुकिंग करेल तो आता फ्रायडेला, तरी सुद्धा रोज येऊन बघणार बाप्पा कसे दिसतात. तर तो एवढा वेडा आहे बाप्पा करता. बाप्पा, गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि बोलतात ना, एक भावना आहे सर्वांची. जसं तुम्ही बघू शकतात की आपण हल्ली लोकांच्या जशा डिमांड असतात त्याप्रमाणे असं गणपतीला रेडी सगळं करून पण देतो. शेला, त्यांच्यावरती फेटा आहे, सोळं आहे, हे मॅचिंग उपरणं आहे. आणि त्यांना असा काय म्हणतात आपण जबलं असं लहान मुलाला घालतात तसं. आणि खूप गोंडच दिसते मूर्ती, खूपच सुंदर आहे बघा. तुम्ही याचे पण डोळे बघू शकतात की एकदम सुंदर असेल.
हो, आखणी खूपच सुंदर केली आहे बघा, बोलक्या स्वरूपाची आहे. मला वाटतं आखणी बघूनच सगळेजण बुक करत असतील. आपल्याकडे गणपतीच्या ह्याच्यात तेच स्पेशालिटी आहे की लोकांची अशी काय म्हणतात ना, भक्ती म्हणावा किंवा विश्वास म्हणावा की तुमच्याकडचे गणपती घेतले ना की आमची भरभराट होते, किंवा तुमच्याकडच्या गणपतीच्या डोळ्यांनी सगळं काही त्याच्यामध्ये सामावलं जातं. बरोबर. असं, कारण शेवटी कोणी नमस्कार करताना पहिले डोळ्याकडे बघतात. आणि इथले गणपती तुम्ही कुठचेही बघितलं ना की त्याचे डोळे अक्षरशः बोलके, जेवढ्या मूर्त्या तेवढ्या प्रत्येकाची तुम्ही नजर बघाल ना ती सगळी अशी बोलकीच आहे. तुम्ही बघू शकतात की चंद्रकोर वरती बसलेला आहे आणि याच्या हातामध्ये आता पुढे बासरी येणार आहे. याला कृष्ण स्वरूप आपण दिलेलं आहे. ते इथे बासरी असणार आहे, त्याला मस्त फेटा आहे, 16 उपरणं असं छान त्यांना सजवलेले, दागिने घातलेले आहेत. खूपच छान आहे. आणि मी एक गोष्ट पाहतोय की सगळे बाप्पा जे आहे ना त्यांचे जे आखणी केली आहे ना ते एकदम म्हणजे शांत आणि प्रसन्न. ते मी एक गोष्ट इथे अनुभव घेतोय, म्हणजे एकदम प्रसन्न शांत, जसा लालबागच्या राजाचे आहेत बघा, तसं भक्तगण म्हणजे असं वाटतं की ते त्यांच्याशीच बोलताय, त्यांनाच आशीर्वाद देत आहे, त्याप्रमाणे इथे आखणी झालेली. खरंय, अगदी खरंय. आणि मी तुम्हाला म्हणतात तसं पिढीजात आपल्याकडे लोक हे करतात. जसं आपल्याकडे अंजिरी मूर्ती आहे, शिवरेकर आहे, नवीन शिवरेकर आहेत, मध्यम शिवरेकर आहे, ती त्याचे पिढीजात ती लोक तेच घेत आहेत. टिपिकल जे आपण म्हणतो ब्राह्मणी पद्धतीचे बसलेले हवे तसे. मग त्याच्यामध्ये आता हळूहळू आपण वेगवेगळे प्रकार यायला लागले, कारण मुलांना आवडणं आहे सगळं आहे. आणि हल्ली कसं फक्त मराठी माणसंच गणपती घेतात असं नाहीये, आपल्याकडे गुजराती, सिंधी, मारवाडी, इव्हन मुस्लिम सुद्धा आपल्याकडे आहेत की जे गणपती बुकिंग करतात. खूप छान. ही बघा, ही पण अप्रतिम आहे बघा, ह्याच्यावर डायमंड वर्क केलंय ना. हो, वा, छान आहे. आणि डायमंड वर्क करायला किती वेळ लागतो आणि कधी ऑर्डर दिली पाहिजे? आम्ही ना 1-2-3 सॅम्पल करून ठेवतो मूर्त्या, की जेणेकरून लोकांना आयडिया येईल. आणि मग कस्टमाइज आपण करतो. आणि आमच्याकडे जी मुलं असतात ना ती मुलं स्पेशालिटी त्याच्याच करता आम्ही ठेवलेले, ती लोक त्यांच्या आयडियाने करतात. म्हणजे गॉडी पण दिसायला नको आणि अगदीच कसे तरी केले असंही नको. आमच्याकडे आर्टिस्टच असे आहेत की ते व्यवस्थितच काम करतात. खूप छान आहे बघा. तुम्ही एकदम बघा हाताला बघा व्यवस्थित केलेलं आहे सगळं काम, एकदम फिनिशिंग परफेक्ट आहे, सुंदर, छान. आणि आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आपल्याकडे? साधारणतः अगदी छोटे चिट्टे गणपती आम्ही म्हणतो तिथपासून ते 3.5 फुटापर्यंतचे गणपती आहेत. छान छान. आणि आता बुकिंग किती तारखेपर्यंत चालू राहील? असं काही नाही, जोपर्यंत संपणार तसं. आणि शेवटपर्यंत मूर्ती येणं चालूच असतं, कारण कधी कधी कोणाला एखादं कॉम्बिनेशन असतं. कॉम्बिनेशन चल ठीक आहे आपण चेंज करतो, कारण दहीहंडीच्या नंतर आपले कारागीर सगळे इकडे येतात. तर त्याच्यानंतर जर कोणाचं काही कॉम्बिनेशन चेंज करायचं असेल किंवा काही टचअप असेल तर आम्ही A to Z मूर्त्या खाली येतात, त्या परत त्याचा टचअप होऊन परत सगळ्या गोष्टी मूर्ती जागेवर जातात. आणि जर कॉम्बिनेशन कोणाला चेंज करून हवं असेल, बाबा याचं हे चांगलं आहे पण मला हे आवडलं, तर ते सुद्धा आपण करून देतो. म्हणजे कस्टमायझेशन अजूनही अवेलेबल आहे, त्यामुळे तो काहीच प्रश्न नाही. तसंच कानाला बिग बाळी करता होल हवं असेल, शस्त्रांकरता जर इथे होल हवं असेल तर ते सुद्धा आपण करून देतो. ते सुद्धा मिळतं. हो, ते सुद्धा आपण करून देतो, लास्ट मुमेंटला सुद्धा. वा, खूप छान. आणि दुसरंही एक सांगते की हल्ली काय झालेलं आहे, मातीच्या मूर्त्या असल्यामुळे लोकांना हँडलिंगला प्रॉब्लेम होतो. रस्त्यात खड्डे असतात, कुठे काही जाताना होतं किंवा घरी गेल्यानंतर कोणाकोणाला असं वाटतं की बाबा काय झालंय आपल्या मूर्तीला, कुठे काय झालंय, तरी तुम्ही लोक आमच्याकडे येऊ शकतात. आम्ही तुम्हाला दुसरी मूर्ती देतो. इमर्जन्सी करता सगळ्या सोयी आपल्याकडे असतात. आणि आपण पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा गणपती पाठवतो. आता सुद्धा माझ्याकडे 15-20 लोक आहेत की जी लोक फोनवरती ऑनलाईन बुकिंग करतात. तर तसं सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता आणि तुम्हाला घरपोच गणपती 2 दिवस आधी मिळणार. बॉक्स पॅकिंग असतो व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही. कारण बरेचसे लोक रिडेव्हलपमेंटमध्ये कुठे कुठे जातात, मग त्यांना हवी तशी मूर्ती मिळत नाही किंवा एक श्रद्धा असते. तर त्या सगळ्या गोष्टींची सोय आपल्याकडे आहे. मुंबईमध्ये कुठेही असाल तरी पण ती गोष्ट आहे शक्य, आणि पुण्याला वगैरे असेल तरीही ती गोष्ट शक्य आहे. आपली सिनियर सिटीजन्स असतात, मुलं इकडे नसतात, दोघांनी काय करायचं, तशा वेळेला तीही सोय केलेली आहे. शंकराचं रूप दिलेलं आहे याला, खूपच सुंदर, हुबेहूब असं एकदम शंकरासारखंच वाटतंय. रुद्राक्षाची माळ पण आहे ना? हो, याच्यावरती आपण जेव्हा हा बुक होणार तेव्हा खरे रुद्राक्ष आपण लावणार. अशा दुसऱ्या एका मूर्तीवरती काम केलेले तीही मी तुम्हाला दाखवते. अप्रतिम आहे, अप्रतिम. कोणाकोणाला 1 कलर मध्ये हवे असतात तसं आपल्याकडे शेंद्री आहे, लाईट पर्पल आहे, ग्रीन कलर आहेत, वेगवेगळे कलर आहेत. त्याला वूड कलर म्हणतात.
अच्छा, पूर्ण वूड कलर. मला हे नॉर्मली साऊथ इंडियन लोक वगैरे घेतात. इथे विठोबाचं रूप दिलेलं आहे. वा, अप्रतिम अप्रतिम. इथे खाली कोळीचं स्वरूप आहे. हा, सुंदर. हे बघा, श्री स्वामी समर्थ त्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला बाप्पा पाहायला मिळतात. सुंदर. हल्ली बाल गणेशचं खूप आहे, ॲनिमेटेड लोकांना लागतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर आहेत. याचे सुद्धा डोळे बघा. ओ वा, सुंदर. सर्वात जास्त जी डिमांड आहे ती बाल गणेशाचीच असते. हो, बाल गणेशाची असते. सुंदर, अप्रतिम. एकदम म्हणजे एकदम क्यूट असं क्यूट असं बाप्पा वाटतंय. हा, क्यूट गोंडस एकदम. हे बघा, आणि लहान मुलांना एकदम आवडणार आहे असं आहे. खूप सुंदर. इकडे बघा, वा, अप्रतिम. परत वेगळे ओ वा, अप्रतिम. असं वाटतं ना बघतच राहावं. खरंय. असं एवढं सुंदर रूप दिलंय ना. सुंदर. आणि हे आपले टिपिकल जे मी तुम्हाला मगाशी म्हणाली की ब्राह्मणी पद्धतीचे शिवरेकर म्हणून आहेत ते, तर त्याप्रमाणे हे टिपिकल आपल्या देता घेता हात असे देता घेता जी आपली जुनीपासून असं. कारण पूर्वीपासून असं असायचं ना की घरातच विसर्जन होतं, विहिरीत विसर्जन व्हायचे, तर तेव्हा पीओपी वगैरे काहीच नव्हते, तेव्हा मातीमध्येच असायचे. तर तेव्हा आता परत ती आपण चालू केलेलं आहे. आणि किती काही झालं तरी आपल्याकडे पीओपी बंद झाल्यापासून आपण ती सुरुवात केलेली परत नाहीच. आपण इको फ्रेंडलीच गणपती हे करतो. आणि याचे कलर सुद्धा नॅचरल्स असतात. कुठेही कुठेही आर्टिफिशियल कलर्स वगैरे असं काही नाही. छान. ओरिजिनल आपलं हत्तीचं जसं असेल गजमुख तसं आहे बघा. सुंदर सुंदर. परत याचे डोळे बघितले तर परत तुम्हाला वेगळे वाटेल. आणि साऊथ इंडियन लुक दिलाय त्याला, टीका वगैरे तुम्ही बघाल तर प्रत्येक गणपतीचं आपले टीका जी आहे ती पद्धत वेगवेगळी आहे. एकदम हुबेहूब ना, म्हणजे हत्तीचं जसं शीश लावलेलं आहे तसंच वाटतंय. छान. ओ वा, काहीतरी वेगळे आहे. खरे डोळे वाटतात अगदी. एकदम एकदम रिअल असं वाटतं बघा. साऊथ इंडियन लुक मध्ये गणपती आहे. लोकांना वन कलर मध्ये गणपती लागतो तसं हे आहे. बरोबर. सुंदर आहे बघा. हे बघा, याची आखणी बघा. वा, आखणीवरनच तुम्हाला कळतंय बाप्पा जसं आपल्याशीच बोलतोय, आपल्याकडेच बघतोय असा मला फील येतो इकडे. हे मल्हार स्वरूप आहे. बरोबर. छान. कलर मध्ये मी म्हटलं तसं परत. सुंदर. सुंदर. खूप जणांना असं वाद्यासोबत पण बाप्पा लागतो. हो, ते सुद्धा आहे बघा. आणि मी जसं म्हणाली की जी स्टोन डेकोरेशन करतात तर ही लोक तुम्ही बघू शकतात की हा दादा असं पॅच तयार करतो, मग ते पॅच वापरले जातात. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला रेडी पॅच वगैरे नाही, ती लोक त्यांच्या आयडियाने बनवतात आणि त्याप्रमाणे ती लोक काय सूट होईल त्याप्रमाणे ती लोक करतात. वा, म्हणजे उगाच खूप गॉडी केले वगैरे असं काही नाही. हो, म्हणजे ते मॅच पण होणं गरजेचं आहे ना. आणि एक कलाकारच सांगू शकतो की काय चांगलं दिसेल काय नाही. कॉम्बिनेशन वगैरे सुद्धा आम्ही सगळं त्यांच्या याच्यावर सोडलेलं असतं. कस्टमरला पण आम्ही तेच सांगतो की तुम्ही त्यांच्यावरती सोडा, कारण काय होतं आपल्याला काहीतरी डोक्यात वेगळं असतं आणि आउटपुट तसं निघत नाही. आणि मग ते आवडलं नाही की मग ती थोडंसं जरा वाईट वाटतं. त्याच्यापेक्षा मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आमच्यावरती सोडा, फक्त तुम्हाला कसं हवं ते तुम्ही सांगा की तुम्हाला मुकुटच हवा आहे फक्त. काही काही लोकांकडे त्यांचे स्वतःचे दागिने असतात, त्याच्यामुळे ती लोक म्हणतात काय की आम्हाला फक्त मुकुट द्या किंवा कानाला हे द्या असं. मग ज्यांचे तोडे वगैरे असतात ती लोक तर त्यांचे वापरतात ना असं सोन्याचे दागिने असल्यामुळे. मग बाकीचं ती जसं त्यांना हवं त्याप्रमाणे मग ते आपण करून देत असतो त्यांना. सुंदर सुंदर. जसं हे कमळावरती हे आहे, कमळावरती बसलेलं आहे. तिथे बालस्वरूप परत छोटा आहे की ज्याने हातामध्ये मोदक घेतलेले आहेत. हे एकदम जरा छोट्या साईज मधल्या मूर्त्या आहेत तिकडे परत फॅन्सी मध्ये, की पण ज्यांना फॅन्सी पण हवं आहे आणि काय म्हणतात ना साईज पण लहान हवी आहे तसं आहे. ते इथेही तुम्ही बघू शकता की हो, गोल्डन साऊथ इंडियन लुक आहे त्याला, तिरुपतीचा आहे. तुम्ही बघू शकतात की गणपतीचे आपले टिळा आहे ते सुद्धा वेगवेगळे प्रकार केलेले आहेत.
बघा बाई, सुंदर. इथे बासुरी आहे ना याच्यामध्ये बासरी येणार आहे, आता? हा, वा, खूपच छान. मोर आहे मागे. याचं काम खूप छान केलंय. हो. अप्रतिम काम केलंय. फिनिशिंग सहित मध्ये मोती, साईडला खडे, मग गोल्डन असं सगळं वापरून छान केलेलं आहे. बरोबर. सुंदर. पुण्याचं दगडूशेठ हलवाई गणपती आपल्याकडे खूप प्रकार आहेत, त्याच्यामध्ये साईजेस आहेत. त्यातला हा एक साईज आहे, याला आपण सजवलेला आहे बघा. वा. आणि श्रीमंत दगडूशेठचा जो गणपती बाप्पा आहे ना, हा. डायमंड वर्क अप्रतिम वाटतं. हो, सर्वात जास्त डायमंड वर्क सर्वात जास्त जर सूट होत असेल ना तर या गणपती बाप्पाला होतं. खूपच सुंदर वाटतं. तसेच आपल्याकडे गौरी मुखवटे, गौरीचे धड, गौरीचं स्टँड, हरतालका जोडी, नाग, कृष्ण हे सगळं असतं. अच्छा. तुम्ही हे बघू शकता. वा. याच्यामध्ये साईजेस आहेत आपल्याकडे, अच्छा. त्यामुळे त्या साईजने आपण फिक्स करून हे करू शकतो. हे स्टँड आहे, हे स्टँडवरती आपण हे धड याच्यावरती परफेक्ट बसतं. बरोबर. त्याप्रमाणे ते आहे. साड्या असतात आपल्याकडे गौरीच्या, तसेच बैल पोळ्या करता बैल पण असतात जोडीने. वा. कृष्ण असतात, कृष्णामध्ये लोणी खाणारा किंवा खुरमांडी घातलेला तो आहे. त्याच्यानंतर नाग आहेत, लहान मोठ्या साईजचे, नागपंचमीला लोकांना पूजेला लागतात तसे वा. ते पण आहेत. मग हरतालकेच्या पूजेकरता आपल्याकडे हरतालक्यांची अशी ही जोडी पण असते. सुंदर. हे सगळं सुद्धा इथे मिळतं. हो, वा, छान. म्हणजे एकदा तुम्ही गणपती बुक करायला आलात आणि तुमच्याकडे जर काही याच्यातले असतील, तुम्ही घरी पूजा करत असाल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. बरोबर. आणि याच्यामध्ये सुद्धा नाकामध्ये नथ वगैरे घालायला होल वगैरे सगळं असतं. आपल्याकडे कारखान्यामध्ये म्हणजे या गणपतीच्या शॉपमध्ये सचिन खेडेकर, चिन्मय मांडलेकर, रुजुता देशमुख असे बरेच सेलिब्रिटीज आपल्याकडे येतात. अरे वा. म्हणजे आशुतोष गोवारी पण गेले, गोवारीकर पण सर कित्येक वर्ष झाले आपल्याचकडनं गणपती घेतात ते. पण त्यांचे डिपेंड्स ते कुठे आहेत शूटला काय त्याच्यावरती असतं. अच्छा. पण हे सगळी जण आपल्याकडनं दरवर्षी गणपती घेतात. म्हणजे आपण असं थोडक्यात बोलू शकतो की सेलिब्रिटींची आवडती कार्यशाळा. हां, आणि आपल्याकडे एवढं लोकांचं हे वेटिंग असतं ना की 2024ला त्यांना जर कुठे गणपती आवडला किंवा आपल्याकडे तो पीस होता बट तो बुक झाला, मग ते म्हणतात नाही पुढच्या वर्षी आम्हाला हे द्या. किंवा आम्ही लोकांना काय सांगतो की साधारणतः आम्ही नवरात्रामध्ये मूर्ती बनवायला परत सुरुवात करतो. तर तुम्हाला जर एखादी आवडली ना तर तुम्ही आम्हाला डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत फोटो पाठवा, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देऊ. तसं मी तुम्हाला दाखवते की ही मूर्ती आहे. आम्ही ऑलरेडी नाव घालून ठेवलेलं आहे त्याच्यावरती की ज्यांनी गेल्या वर्षी आम्हाला सांगितलेलं की नेक्स्ट इयर आम्हाला सेम कॉम्बिनेशन सेम मूर्ती पाहिजे, त्याप्रमाणे त्यांची मूर्ती तयार आहे. 1 वर्ष अगोदर बुक केलेले. हो, खूपच छान. जेवढ्या मूर्ती तुम्ही पाहताय हे बाप्पांचं जे स्वरूप आहे हे सर्व गेल्या वर्षी बुक करून ठेवलेले आहेत. म्हणजे विचार करू शकता किती डिमांड आहे या कार्यशाळामध्ये बाप्पांसाठी. कारण इथलं कामच बोलतं, सगळं बोलक्या स्वरूपाच्या मूर्ती असल्यामुळे हे लोकांना जे आहे ते मन प्रसन्न होतं पाहिल्यानंतर. या ज्या आहेत त्याला अंजरी नावाचं नाव आहे त्या मूर्त्यांचं. अच्छा. की देता घेता असे हे टिपिकल असे हे, typical. पण थोडेसे तुम्ही मागे मी तुम्हाला दाखवले मागच्या गाळ्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत ते. हा असा टिपिकल बट्टू आपला आहे छान. हो. आणि असा आरामात पेशवा बसलेला आहे, त्याचं नावच आम्ही पेशवा ठेवलेलं आहे. अच्छा. आणि खूप अप्रतिम. आणि याची जी स्किन टोन आहे ना ती पण अप्रतिम आहे बघा. एकदम असं आम्ही वाटतं स्किन टोन की असे नॅचरल ठेवतो जसे natural. आपले असतात ना तसे. तेच मला हेच बोलायचं होतं. या बाप्पाला बघून आहे ना एकदम ह्युमन आपण कसं असतं तसंच वाटतंय, सेम टू सेम. वा. श्रीमंत दगडूशेठ. परत त्याचे डोळे आम्ही घारे दाखवलेत. हा, बरोबर. डोळ्यांमध्ये व्हेरिएशन भरपूर आहे हा इथे सगळ्या बाप्पांमध्ये ना. इव्हन तुम्ही यांचं जर हे धोतर बघितलं तर याच्यात पण आम्ही शेडेड दिलेलं आहे. जसे आपले कपड्यांचं हे असतं चुण्या वगैरे हे तसं सगळं दिलेलं आहे. तसं नॅचरल लुक आलेलं आहे. गादीवरती कुठे आम्ही फुलं काढली आहेत, कुठे आम्ही अशा लाईन्सची डिझाईन केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी सोंडेवरची पण डिझाईन कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळं दिसेल. इव्हन प्रत्येक दगडूशेठचं तुम्ही बघाल तर यांचे डोळे आता तुम्हाला ब्राऊन दिसतील. हे बघा, म्हणजे कलर कॉम्बिनेशनच्या हिशोबाने डोळेत, असं नाही की एकसारखेच कलरचे आहेत. बरोबर. हे खरंच खूप मेहनतीचं काम आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे महाराष्ट्र म्हणजे मुंबईच्या बाहेर सुद्धा जे लोक आहेत त्यांना आपण गणपती पुण्याला वगैरे देतोच. तर आपली हद्द तेवढी राहिलेली नसून एक आपल्याकडे कस्टमर आहेत की जे कॅनडावरनं येतात. ते आधी व्हिडिओ कॉलवरती मूर्ती त्यांची फिक्सच असते, कॉम्बिनेशन ते फक्त सांगतात. ते कॅनडावरनं येतात,
मूर्ती बुक म्हणजे त्यांचं बॉक्स पॅकिंग असतं आणि एअरपोर्टला जायच्या दृष्टीने आम्ही त्याला विंडो केलेली असते, जेणेकरून आतमधलं ती पूर्ण ते तिथे उघडत नाही, त्यांनाही माहिती असतं. तर ती विंडो असते, त्याच्यातनं त्यांना दिसतं की हा बाप्पा आहे. स्कॅन करून ती लोक व्यवस्थित नेऊ शकतात आणि काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि मातीची मूर्ती असल्यामुळे तिकडे ते घरच्या घरी विसर्जन करतात. पण शेवटी एक काय म्हणतात ना आपण, श्रद्धा असते एखाद्यावरती. तसं आहे ते की तो माणूस सकाळच्या फ्लाईटने येतो, गणपती घेतो आणि रात्रीच्या फ्लाईटने परत जातो. कॅनडावरने उड्या करता इथे येणं म्हणजे आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे आपले बाप्पा इथेच नाही, बाहेरून सुद्धा मागणी आहे. खूप छान आहे. तुम्हा लोकांना सगळ्यांना हे गणपती आवडले असतीलच अशी मी अपेक्षा करते. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लोकांनी आमच्याकडे गणपती बुकिंगला यावं. 25 तारखेला म्हणजे येत्या शुक्रवारी आपल्या गणपतीचं दुकानाचं ओपनिंग आहे. सकाळी 9:30 ते रात्री 9:30 असं आपल्या दुकानाचं टायमिंग आहे. तर तुम्ही नक्की या, आम्ही सगळीजणं तुमची वाट बघतो. मी सोबत तुम्हाला माझं कार्ड हे शेअर करत आहे, याच्यावरती आमचे कॉन्टॅक्ट्स नंबर्स आहेत, तुम्ही फोन करू शकतात. आणि जर तुम्ही मुंबईच्या बाहेर असाल तर तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सुद्धा आपण बुकिंग घेऊ. तुम्ही तुमची साईज मेन्शन करा, मग त्याप्रमाणे त्या साईजमधले आपण तुम्हाला मूर्ती दाखवू. कमला साठे गणेश मूर्ती केंद्र, आम्ही सगळीजणं तुमची आतुरतेने वाट बघतोय. नक्की या. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या कार्यशाळेला नक्की व्हिजिट करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. गणपती बाप्पा मोरया.